हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 17 ऑगस्टला नागपंचमी आहे. तर नागपंचमीला आपल्याला नागदेवतांची पूजा करायची आहे. कशा पद्धतीने करायची यावर व्हिडिओ येणारच आहे. नागपंचमी हा सण नागदेवतेचा आहे आणि नागदेवता आपल्याला माहिती आहे भगवान शिवशंकरांच्या गळ्यात नागदेवता आहेत, ते त्यांना खूप प्रिय आहेत. तर आपल्याला नागपंचमी ते रक्षाबंधनपर्यंत म्हणजे नागपंचमी ते रक्षाबंधनपर्यंत एक उपाय आहे. तो उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला कालसर्पदोष असेल तर त्याची तुम्हाला बाधा होणार नाही. आणि यासोबतच तुमची एखादी मनातली इच्छा असेल किंवा तुम्हाला काही दुःख कष्ट त्रास असेल, कोणत्या तरी त्रासातून तुम्ही जात आहात, तुमची इच्छा पूर्ण होत नाही, तुम्हाला कोणती गोष्ट हवी असेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकता. तर हा उपाय नागपंचमी ते रक्षाबंधनपर्यंत कशा पद्धतीने करायचा, कोणता आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर नागपंचमी हा सण खेड्यांमध्ये अजून सुद्धा केला जातो. म्हणजे नागदेवतांना दूध पाजलं जातं. परंतु आता आपल्याला नाग दिसत नाही आणि आपण घाबरतो नागांना, तर त्यामुळे होत नाही. तर आपल्याला घरच्या घरीच पूजा करायची. ती कशा पद्धतीने करायची यावर लवकरच व्हिडिओ येणार आहे. तर आजची जी माहिती आहे ती म्हणजे इच्छापूर्तीसाठी भगवान शिवशंकर हे आपली इच्छा पूर्ण करत असतात. परंतु मी तुम्हाला आज जो उपाय देणार आहे तो पूर्ण श्रद्धेने करायचा आहे. जर तुम्हाला भगवान शिवशंकरावर विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकता. तुमच्या मनातली कुठली इच्छा पूर्ण होणार आहे. तर नागपंचमी ही 17 तारखेला आहे आणि 28 तारखेला रक्षाबंधन आहे. 17 ते 28 ऑगस्टपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. सगळ्यात आधी म्हणजे आपण कुठलाही उपाय करतो किंवा सेवा करतो तर त्याचे काही नियम असतात, काही अटी असतात आणि व्यवस्थितपणे तो उपाय किंवा ती सेवा व्हायला पाहिजे. त्यात काही चुका झाल्या तर मग आपली इच्छा पूर्ण होत नाही. तर यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका आणि विश्वास ठेवा तरच हा तुमचा उपाय सक्सेस होणार आहे. फक्त व्हिडिओ बघू नका. तर हा उपाय महिला पुरुष कोणी करू शकतं किंवा मुलं असतील ते सुद्धा करू शकतात. ज्याला कालसर्प दोष असेल तो करू शकतो, त्याने केलं तर अतिशय उत्तम. त्याला वेळ नसेल तर दुसऱ्याने केला त्याच्यासाठी तरी सुद्धा चालेल. आणि मनातली इच्छा असेल तर तुम्ही तुमच्यासाठी करू शकता किंवा इतरांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर 12 दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता या उपायासाठी तुम्हाला महादेवाचं मंदिर लागणार आहे. हा उपाय घरात करायचा नाही. तर यासाठी तुम्हाला तांब्याचा लोटा घ्यायचा आहे. लोटा घेत असताना 2 लोटे घ्यायचे. छोटा घ्या किंवा मोठा घ्या, परंतु तांब्याचाच लोटा असावा. आता तांब्याचा लोटा घेतल्यानंतर त्यात पाणी घरूनच न्यायचं आहे. तिथे जे पाणी मिळतं मंदिरात ते घ्यायचं नाही, आपल्या घरूनच पाणी न्यायचं आहे. भस्म घ्या, जो कोरडा आहे तो बघा, तो भस्म घ्या. आणि त्यानंतर महादेवांच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे. बेलपत्र घ्या. महादेवांना ज्या ज्या गोष्टी आवडतात, धोत्र्याचं फळ घ्या, त्या गोष्टी तुम्हाला महादेवांना अर्पण करायच्या. जे तुम्हाला शक्य असेल ते घ्या. पांढऱ्या रंगाचं फूल घ्या आणि महादेवाच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे. महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर आता हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा सायंकाळी करू शकता. महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला म्हणजे महादेवांची पिंड असते बघा, तर जो पिंडीचा वरचा भाग असतो त्याच्या खाली बघा गळती असते, त्याच्या खाली उतरती कळा असते. म्हणजे पाणी वाहतं बघा, आपण वरून पाणी टाकतो पिंडीवर तर खाली वाहतं. जी जलधारा असते तिथे अशोक सुंदरीची जागा आहे, म्हणजे महादेवांची पुत्री तिची जागा आहे. तर तिथे त्या ठिकाणी तुम्हाला पाणी टाकायचं आहे. आधी 1 तांब्या घ्यायचं, ते ओतायचं तिथे खालच्या बाजूला, त्यानंतर वरच्या भागाला टाकायचं आणि दुसरा लोटा घेऊन सुद्धा तसंच तुम्हाला खालच्या भागाला झाला की वरच्या भागाला टाकायचं आहे. आणि हे टाकत असताना कोणाशी बोलायचं नाही, मनात कुठले विचार आणायचे नाही. हे करत असताना तुम्हाला ओम नमः शिवाय मंत्राचा अखंड जप करायचा आहे किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. आणि तुम्हाला धार लावायची आहे, म्हणजे अगदी कमी धार ठेवायची, म्हणजे जास्तीत जास्त वेळा तुमचा मंत्र जप होणार आहे. म्हणजे महादेवांचा अभिषेक करायचा. अभिषेक झाला की त्यानंतर तिथे बसायचं. आणि ही क्रिया करत असताना कधीही महादेवाच्या मंदिरात विदाऊट आसन जायचं नाही. आसन घ्यायचं, त्यानंतर ही क्रिया करायची आहे. तुम्हाला आसनावर बसायचं आणि त्यानंतर हे झाल्यानंतर भस्म महादेवांना 3 बोटांनी लावायचा. भस्म ओला करायचा पाण्याने आणि या 3 बोटांनी लावायचं आहे. पांढरं फूल अर्पण करा. जे जे तुम्ही महादेवांना आणले ते आणा.
आणि ते अर्पण करायचं आहे. बेलपत्र असेल त्याचं देठ तोडायचं आणि बेलपत्र पालथं तुम्हाला अर्पण करायचं, देठ महादेवांकडे करायचं. आणि तुमची जी काही मनोकामना आहे किंवा दुसऱ्याची आहे मनोकामना किंवा काल सर्पदोष कोणाला आहे त्याबद्दल महादेवांना सांगा. भोले बाबा शिवशंकर तुमची नक्कीच इच्छा पूर्ण करतील. मनोभावे त्यांना प्रार्थना करा. असा हा छोटासा उपाय आहे. तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तुम्ही कुठल्याही वेळेला करू शकतात. आणि यानंतर घरी यायचं. हा उपाय करत असताना कधी उपाय गुप्त ठेवायचा. म्हणजे घरी आल्यावर किंवा तुम्ही जेव्हा तिथून निघणार तर मी हा उपाय केला यासाठी केला असं कोणालाही सांगायचं नाही. त्यानंतर सरळ घरी यायचं आहे तुम्हाला. तर तुम्ही घरी आल्यानंतर 17 तारखेला हा उपाय केला, 18 तारखेला हाच उपाय पुन्हा करायचा. 17 ते 28 तारखेपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर महादेवाचं मंदिर एकच ठेवा. ज्या मंदिरात तुम्ही पहिल्या दिवशी गेले त्याच मंदिरात तुम्हाला 28 तारखेपर्यंत जायचं आहे. नसेल शक्य तर मंदिर चेंज केलं तरी सुद्धा चालेल, परंतु प्रयत्न करा 17 ते 28 तारखेपर्यंत एकाच मंदिरात जायचा प्रयत्न करा. मग तुमच्या घराजवळच तुम्ही मंदिर बघा, म्हणजे तुम्हाला जायला इझी होईल. तर अशा पद्धतीने करायचं. आता यात 17 ते 28 तारखेपर्यंत नियम काय पाळायचा, तर या 17 ते 28 तारखेपर्यंत मांसाहार करू नका. जर तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच मी तुम्हाला सांगते, तुम्ही मनोकामनेसाठी करत आहात ना तर मांसाहार करू नका. म्हणजे त्याचं असं काही नाही मांसाहारचं की म्हणजे मांसाहार केल्याशिवाय आपण राहू शकत नाही. राहू शकतो, 12 दिवस नाही खाल्ला तरी चालते. तर तेवढं पाळा. बाकीचं तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायचं असेल तर पाळा, नसेल पाळायचं तर काही हरकत नाही. परंतु मांसाहार करू नका, एवढं तुम्हाला करायचं आहे. असा हा छोटासा उपाय आहे. 12 दिवसात तुमची जी काही मनोकामना आहे ती नक्कीच पूर्ण होईल आणि काल सर्पदोषातून तुमची मुक्ती होईल, यात काही शंकाच नाही. जर महिलांचे पिरियड्स येणार असतील तर काय करायचं, तर तुम्ही दिवस पुढे वाढवले तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही जर आले तर. अन्यथा तुम्ही कंटिन्यू करा, मध्ये खंड पाडू नका. तर असा हा साधा सोपा उपाय आहे. सगळ्यांनी हा उपाय नक्की करा. तुमच्या मनातली इच्छा महादेव पूर्ण करतील. आणि ज्याला याची गरज आहे त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा किंवा ओरली तरी ही माहिती कोणाला तरी द्या. तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक केले फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.